चलिए अगली खबर का रुख कर लेते हैं। अहिल्या नगर पुलिस को नकली नोट छापने वाले गिरोह का पर्दाफाश करने में एक बड़ी सफलता हाथ लगी है। पुलिस अधीक्षक सोमनाथ धरगे के निर्देशन में की गई इस कार्रवाई में 2 संदिग्धों को महिंद्रा थार गाड़ी के साथ गिरफ्तार कर लिया गया। आरोपी के पास से 80,000 के नकदी नोट बरामद किए गए हैं। यहां जानकारी प्राप्त हुई है कि सहायक पुलिस निरीक्षक प्रहलाद गीते को रात्रि गश्त के दौरान यह सूचना प्राप्त हुई कि 2 व्यक्ति नकली 500 रुपए के नोटों से अमलाड़ी की ओर शिवरा क्षेत्र दुकानदारों से सामान खरीदने की कोशिश कर रहे हैं। त्वरित कार्रवाई करने के दौरान पुलिस की टीम मौके पर पहुंची और 2 संदिग्धों को एक थार गाड़ी के साथ रंगे हाथों गिरफ्तार किया। गिरफ्तार आरोपियों की पहचान निखिल शिवाजी गगराड़े और सोमनाथ मानिक शिंदे के रूप में की गई है, जो कि अहिल्या नगर जिले के निवासी हैं। पूछताछ के आधार पर और तलाशी के दौरान इनके पास से 80,000 मूल्य के नकली और 500 रुपए के नोट प्राप्त हुए हैं। आगे की जांच फिलहाल इन आरोपियों के खुलासा किया है कि यह गिरोह संभाजी नगर निवासी प्रदीप संजय कापरे, मंगेश पंडरी, विनोद दामोदर अरवट, आकाश प्रकाश बंसोड़े और अनिल सुधाकर पवार के साथ मिलकर के नकली नोट बनाने का काम किया करते थे। पुलिस ने इनके कब्जे से 59.5 लाख रुपए की नकली नोट बरामद किए हैं। 2 करोड़ के नोट छापने योग्य कागज, शाही प्रिंटिंग मशीनें और कंप्यूटर सहित कई अन्य उपकरण को भी पुलिस ने बरामद कर लिया है। इस कार्यवाही में पुलिस अधीक्षक सोमनाथ धरगे, अतिरिक्त पुलिस अधीक्षक वैभव कालू वर्मा तथा सहायक पुलिस निरीक्षक प्रहलाद गीते की अहम भूमिका देखने को मिली। कार्रवाई के दौरान पुलिस अब गिरोह के अन्य सदस्यों की तलाश में हालांकि जुटा हुआ है और जांच तीव्र गति से की जा रही है। नकली मुद्रा की इस बड़ी साजिश का पर्दाफाश होने से जिले में काफी हड़कंप की स्थिति भी देखी जा रही है। नगर तालुका पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी श्री गीते आणि त्यांच्या टीमला खबर मिळालेली होती की एका ठिकाणी एक व्यक्ती वारंवार सिगारेटची पाकिटं घेऊन जात आहे आणि हे सस्पिशियस बिहेवियर दिसल्यानंतर त्यांनी रात्री जाऊन त्या व्यक्तीला ट्रॅप केलं आणि त्या व्यक्तीच्या गाडीमध्ये काही 80,000 रुपयाच्या बनावट नोटा मिळाल्या। तिथून पुढे त्यांनी एक आरोपी असे साधारणतः 7 आरोपींना अटक केलं आणि यामध्ये हा सगळा मुद्देमाल जो आहे तो मिळालेला आहे। यामध्ये आपल्याला संभाजीनगर मध्ये जे MIDC वाळूज भागामध्ये एक पूर्ण बनावट नोटा बनवण्याचा कारखाना मिळालेला आहे आणि त्या ठिकाणी हे सर्व जे बनावट नोटा बनवण्याचं जे सर्व जे काही साहित्य आहे ते जप्त करण्यात आलेलं आहे। यामध्ये मग बनावट नोटा बनवण्यासाठी जो वापरला जाणारा मोठा प्रिंटर आहे, प्रिंटिंग मशीन आहे ते मिळालेलं आहे। त्याचं डिझाईन बनवण्यासाठी जे लॅपटॉप्स वापरलेले आहेत ते आहेत। त्याच्यासाठी जे कलर कॉम्बिनेशनसाठी जे कार्ट्रिजेस आहेत ते मिळालेले आहेत। कटर मशीन्स मिळालेले आहेत आणि याच्या व्यतिरिक्त ज्या एकूण नोटा मिळालेल्या आहेत त्या साधारणतः 60 लाख रुपयाच्या बनावट नोटा मिळालेल्या आहेत आणि 2,16,00,000 रुपयाचं बनावट नोटा बनवण्यासाठी जे कागद आणि ते जे काही मटेरियल आहे ते मिळालेलं आहे। असं टोटल साधारण 88 लाख रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे। यामध्ये आता जे 7 लोक जे मिळालेले आहेत हे एकतर डिस्ट्रीब्युशनमध्ये होते आणि यातले काही प्रोडक्शनमध्ये काम करणारे होते। अद्याप ही आपण फरार आरोपींना शोधतो आहे की जे डिझायनिंगमध्ये ज्यांची महत्त्वपूर्ण भूमिका होती। या ज्या बनावट नोटा आहेत या सामान्य माणसाला ओळखता येणार नाहीत इतक्या खऱ्या वाटाव्यात अशा आहेत। अगदी अत्याधुनिक प्रिंटिंग मशीन या लोकांनी वापरलेला आहे आणि यांचा हा जो काही ट्रॅक आहे हा नेवासा, शेवगाव आणि इकडे संभाजीनगर अशा पद्धतीने हे सगळे आरोपी जे आहेत ते पसरलेले होते आणि या भागांमध्ये हे ज्या बनावट नोटा आहेत ह्या खपवण्याचं हे काम करत होते। तर या आपण आता पुढे जे फरार आरोपी आहेत तर त्यांचा आपण शोध घेत आहोत।